राजीनामा देतानाही धनंजय मुंडे यांची गुर्मी कायम. संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे स्नेही, ज्यांचे आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक संबंध एकत्र आहेत, ज्यांचे आणि धनंजय मुंडे यांचा सातबारा एकत्र आहे, ज्याचा आणि धनंजय मुंडे यांच्या अनेक कंपन्यांमध्ये व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, टर्टल लॉजिस्टिक, जगमित्रा शुगर्स यासारख्या कंपन्यांमध्ये एकत्र शेअर्स म्हणजे एकत्र हिस्सेदारी आहे. वाल्मिक कराड, त्याचा मुलगा धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी असे एकत्र आर्थिक संबंध. आणि एवढंच नाही तर धनंजय मुंडे स्वतः म्हटलेलं आहे, तो माझा सहकारी आहे तर आहेत, त्यात नाकारायचं काय, ते माझ्या जवळचे आहेत, माझ्या सहकार्याचं निवेदन मुख्यमंत्री सभागृहात करणार आहे. म्हणजे धनंजय मुंडे यांनी त्यांना अत्यंत जवळचं मानलेलं होतं आणि आहेत, त्यात दुमत असण्याचं कारण नाही. तर दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलं होतं की ज्याच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही तो वाल्मिक कराड. आणि इतकंच नाही, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी देखील त्यावेळेस म्हटलं होतं, एका पत्रकाराला मुलाखत देताना त्याने म्हटलं होतं की वाल्मिक कराडची दोस्ती धनंजय मुंडेला घातक ठरेल. आणि त्यांचं वाक्य आज खरोखर खरं ठरलेलं आहे. मग हे नेमकं हा गुंता का आहे आणि एक मंत्री गुंडांना राजाश्रय का देतोय, ज्याच्यावर अनेक गुन्हे त्या ठिकाणी आहेत, अशा गुंडांना राजाश्रय का देतोय तो मंत्री, हा एक मोठा प्रश्न आहे. हे गुंड का पोचतोय, ज्याच्यावर मर्डरचे केस गुन्हे नोंद आहेत, हाफ मर्डरचे आहेत, इतरही आहेत, मग अशाला पाठबळ का, अशाच्याच हातामध्ये सत्ता का. सुरेश धस तर वारंवार म्हणतात की त्यांनी मंत्रिपद त्याला भाड्यानं देऊन टाकलं होतं, अख्खा बीड जिल्हा हा वाल्मिक कराडच चालवायचा. मग अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला समर्थन म्हणजे हा गुन्हेगारच ठरतो ना. आणि वास्तविक पाहता ज्या वेळेस वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणामध्ये आलं, त्या दिवशी धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं अभिप्रेत होतं किंवा सरकारनं त्यांना हाकलून देणं अभिप्रेत होतं. परंतु दुर्दैवानं ह्या दोन्ही गोष्टी घडलेल्या नाहीत. आणि आताही म्हणजे अजितदादांना सुद्धा म्हणजे अजितदादांनी सुद्धा काहीतरी मनाची तरी बाळगली पाहिजे, कारण त्यांच्या पक्षाच्या जवळपास 40 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी समन्स पाठवून या ठिकाणी चौकशीला बोलवलं. पोलीस समन्स पाठवून चौकशीला का बोलवता तो, म्हणजे काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय, कुठंतरी ते जवळचे आहेत म्हणूनच बोलतंय. आम्हाला का नोटीस आले नाही या प्रकरणामध्ये, का समन्स आले नाही. आणि एवढंच नाही तर अजितदादाच्या पक्षातील 24 महिला पदाधिकाऱ्यांची चौकशी या प्रकरणामध्ये पोलिसांनी केलेली आहे. आणि तरी अजितदादा धनंजय मुंडेला पाठीशी घालतायत म्हणजे किती गंभीर आहे. ते सांगतात की दोषी आढळल्यावर, मग आता तो दोषी आढळला का. पक्ष तर सांगतो की नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. आणि धनंजय मुंडेची गुर्मी तीच आहे की मी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणत नाहीत की या गोष्टीसाठी दिलेला आहे. म्हणजे ही किती कमालीची गोष्ट आहे. बरं, त्यांचे म्हणजे हे एक गोष्ट आहे का, सुप्रियाताई सुळेंनी काल सांगितलंय की ज्या वेळेस संतोष अण्णाचा खून होत होता, मारहाण होत होती, त्यावेळेस वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि धनंजय मुंडे यांचं बोलणं झालेलं आहे, असा गंभीर आरोप, असा गौप्यस्फोट सुप्रियाताई सुळेंनी केला. म्हणजे हे किती गंभीर गोष्टी आहेत. असं जर असेल तर मग न्याय मागायचा कुणाकडं, हा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि फक्त या प्रकरणामध्येच धनंजय मुंडेचं नाव आलेलं आहे असा प्रकार नाही, तर अनेकांनी काल मागणी केलेली आहे. सुरेश धस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील,
मनोज जरांगे पाटील असतील, किंवा काल जो बंद पाळण्यात आला, बीड असेल, लातूर असेल, किंवा आजही अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे, राज्यभरामध्ये जे आंदोलन केले, अशा अनेक आंदोलकांनी मागणी केलेली आहे की धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलं पाहिजे, कारण अनेक गंभीर तथ्य यातील बाहेर येतील. आणि जर यात इन्व्हॉल्वमेंट असेल तर पोलिसांचं काम करतील, कायदा कायद्याचं काम करेल. मात्र जर पीक विमा घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडेचं नाव आलेलं आहे, स्वतः सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की 500 कोटीचा पीक विमा घोटाळा झालेला आहे, तर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणतात की 5000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. संसदेत त्यावर चर्चा झालेली आहे आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांना चौकशीचं आश्वासन दिलेलं आहे. हार्वेस्टर घोटाळा, ऊसाचं हार्वेस्टरला अनुदान मिळवून देतो, काय 30-35 लाखाचं अनुदान मिळतं, ते अनुदान मिळवून देतो म्हणून वाल्मिक कराडनं धनंजय मुंडेची आणि या शेतकऱ्याची भेट सह्याद्री अतिथीगृहावर घडून आणली. आणि या भेटीमध्ये या लोकांना, म्हणजे धनंजय मुंडेने सांगितलं की ते वाल्मिक कराडकर काय करायचे ते करून टाका. म्हणजे वाल्मिक कराडनं या प्रत्येक शेतकऱ्याकडून 8 लाख रुपयाचे गोळा केले. 140 लोक आहेत आणि आता तक्रार झाली तरी एकेकाचे पैसे देण्याचं काम सुरू आहे. आता कोण देते काय हा पुढचा प्रश्न आहे, परंतु सुरू आहे. तर ही गंभीर घटना आहे. पालकमंत्री असताना सुद्धा त्यांनी निधी वाटपामध्ये दुजाभाव केला 877 कोटीमध्ये. त्यावरून सुद्धा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल अजून जाहीर झालाच नाही. नॅनो युरिया, नॅनो DAP, स्प्रे पंप, मेटालाइड यामध्ये घोटाळा केला, तोही या ठिकाणी समोर आलेला आहे. कौटुंबिक प्रकरणामध्येच, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये 2 लाखाची पोटगी देण्याचे आदेश आहेत. म्हणजे असे कित्येक आरोप हे धनंजय मुंडे यांच्यावर आहेत. मंत्री असल्यानं याची चौकशी या ठिकाणी झालेली नाही. मात्र आता अनेक प्रकरणं बाहेर येतील. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना गोपनीय माहिती दडवल्याबाबतची एक याचिका, ऑनलाईन याचिका परळीच्या न्यायालयामध्ये करुणा मुंडे यांनी दाखल केलेली आहे. तेही प्रकरण सुरू आहे. अशाच आशयाची आणखी एक याचिका त्या ठिकाणी राजाभाऊ फड यांनी औरंगाबादच्या खंडपीठामध्ये दाखल केली आहे. ते सुद्धा प्रकरण या ठिकाणी सुरू आहे. याशिवाय मुंडेचे कार्यकर्ते कैलास फड, निखिल फड, म्हणजे हे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते आहेत जे हवेत गोळीबार करतात, कमरेला पिस्तूल लावतात. म्हणजे असे अनेक घोटाळे, अनेक प्रकरणामध्ये या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी तेव्हाच राजीनामा देणं अपेक्षित होतं. आणि पंकजाताईंनी सांगितलं की त्यांनी मंत्रिपद स्वीकारायला नव्हतं पाहिजे, हा राजीनामा अगोदरच व्हायला पाहिजे होता.